एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हे आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत। फक्त 4 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले, इतर आरोपी मात्र अजूनही फरार असल्याचं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। आरोपींची सीडीआर काढा, सगळे समोर येतील असं सुद्धा बजरंग सोनवणे इथे म्हणालेत। तर आरोपी सापडले पाहिजेत, त्यांना फाशी झाली पाहिजे, हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी सुद्धा करावी अशी ही मागणी इथे बजरंग सोनवणे यांनी केली आहे। आज तागायत सुद्धा आरोपी जे पहिले ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्या दिवशी जेवढे अटक होते तेवढेच अटक आहेत, त्याच्यापेक्षा पुढचा एकही अटक झालेला नाहीये। मग हे का होतंय? बीड जिल्ह्यामधल्या पोलीस यंत्रणेला फक्त मोबाईलचे सीडीआर काढा। मी माझी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवसापासून सांगतोय, जे आरोपी आहेत ज्यांच्याकडे जनतेचा रोख आहे, जे काय तुम्ही मास्टरमाइंड आहेत असं जनता म्हणती, आम्ही म्हणतोय, सर्वजण म्हणतात, त्या या सर्वांचा कमीत कमी सीडीआर काढा। आरोपी त्यांच्या घरी येत असं कळतंय, फक्त आश्वासन मिळतायत। मागच्या बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात आश्वासन दिलं, आज सकाळी एक आश्वासन दिलं, कुणालाही सोडणार नाही, एवढ्या आश्वासनं फक्त बीड जिल्ह्याला बघायला मिळतायत। माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकच अपेक्षा आहे की जो मारेकरी आहे, जो खुनी आहे, ज्यांनी मर्डर केलाय, तो लवकरात लवकर सापडला पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे। पण असं होताना दिसत नाही आणखी तरी। हा गुन्हा जो 302चं जे जुनं कलम होतं, मर्डर झाले आणि संतोष देशमुखचा, तो सीआयडी कडे दिला, ठीक आहे, पण त्याच्यानंतर हा अट्रॅसिटी आणि तुमचा खंडणीचा गुन्हा पण सीडीआय कडे दिलेला आहे। सीआयडी कडे दिला तर मी माझी पहिल्या दिवसापासून मागणी, सीआयडी कडे एवढा मोठा स्टाफ आहे का? सीआयडी करणार? मी पहिल्या दिवसापासून मागणी एकच करतोय, सीबीआय मागणी। मी आदरणीय अमित भाई शहांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सीबीआयची चौकशी करा। सीबीआयची जर चौकशी झाली गेली तर दूध का दूध और पानी का पानी लवकरात लवकर